नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही आरोही पार्वती आजीला डोळे बंद करायला सांगते. तेव्हा आता पार्वती आजी डोळे बंद करते तर आता आरोही छान आता अगदी छोट्या रमासारखी तयार होते. म्हणजे सेम टू सेम रमा, दोन वेण्या, ती साडी अगदी हुबेहूब ती रमासारखी दिसत असते. तेव्हा मात्र आता लगेच पार्वती आजी विचारते की अगं आरोही, किती वेळ अजून डोळे बंद करायचेत? त्यावर आता आरोही म्हणते की हे बघ अगं आजू, थोडा वेळ. आणि आता जेव्हा रमाचा फोटो हा आरोहीच्या हातात असतो आणि ती पार्वती आजीसमोर येऊन उभी राहते, पार्वती आजीला डोळे उघडायला सांगते. आता बघते तर काय, पार्वती आजी आरोहीला बघून खूप खुश होते आणि म्हणते की बघ अगं, एकदम अगदी छोट्या रमासारखी दिसते, एकदम छोटी रमाच दुसरी. तेव्हा आता आरोही म्हणते की खरंच अगं. आरोही खुश होऊन विचारत असते की आजू काय, कशी दिसते मी? आता पार्वतीची खुश होते, एकदम रमासारखी असे म्हणून आता हे काय आहे असं विचारते. तेव्हा लगेच आता आरोही म्हणते की हे बघ आजू, अगं तुला मी सांगितलं होतं की आमच्या शाळेमध्ये बालदिन आहे आणि सर्व मुलांना अगदी आपल्या पॅरेंट्ससारखं तयार होऊन येण्यासाठी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे हे बघ अगं आजू, मी आज अगदी जुन्या रमासारखी शाळेत जाणार आहे. तर त्यावर आता पार्वती आजी म्हणते की अगं चल, त्या वेण्या तरी व्यवस्थित घाल आणि चल मी घालून देते. तेव्हा आता ही आरोही म्हणते की नाही आजू, हे बघ मी मुद्दाम असे वेण्या घातल्यात, म्हणजे हे बघ मी आईला सांगेल, मग आईला मी म्हणेल की खरंच मला हे वेण्या नाही जमत, तू मला घालून दे. मग आई काय करेल, ती स्वतःच्या दोन वेण्या बांधेल आणि त्यानंतर मला ती शिकवेल. मग हे बघ बाबा तिला बघणार आणि त्याला जुन्या रमाची आठवण येईल. तर आता हे ऐकून आता पार्वती आजीला आश्चर्याचा धक्का बसतो. पार्वती आजी म्हणते की खरंच अगं आरोही, किती हुशार आहेस ग तू. अगं पण आई तुला दोन वेण्या घालून देईन का? तेव्हा आता आरोही रडण्याचं नाटक करते. असे मी आई समोर नाटक करेल आणि तू स्वतःच्या सुद्धा दोन वेण्या घाल आणि मला सुद्धा घालून दे, मला व्यवस्थित नाही बांधता आल्या असे मी रडतच म्हणेल. तर आई मुद्दाम आता असं तिला नाटक केले तर ती ऐकेल ना, असा ड्रामा मात्र आता आरोही करणार असते. आता आजीला हसू येतं. आजी म्हणते की काय आरोही, एकदम पक्की ड्रामेबाज आहे ग तू. पण हे बघ अगं, तुझी आयडिया तर मस्त आहे. आरोही आता तिला थँक्यू म्हणते आणि चल आजू, आता मी शाळेत जाऊ का असं विचारते. तर पार्वती आजी खुश होत म्हणते की हो, ऑल द बेस्ट. आरोही थोडीशी पुढे जाते, पुन्हा तिला काहीतरी आठवते आणि पुन्हा आजीजवळ मागे येते आणि तो फोटो आजीजवळ देते आणि आजीच्या पाया पडते. तेव्हा आता पार्वती आजी आणखीनच खुश होते आणि आरोहीला अगदी घट्ट मिठी मारत जवळ घेते. दोघी खूप खुश असतात. त्यानंतर आता इकडे अक्षय आणि रमा हॉलमध्ये असतात. एवढ्यात आता मालविका ही अक्षयसाठी डबा घेऊन येते आणि अक्षयला म्हणते की हे बघा, मी अगदी पहाटे उठून हा डबा अगदी तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर आणि हे बघा, तुम्ही बाहेरचं काही खायचं नाही, मी रोज आता तुमच्यासाठी हेल्दी आणि टेस्टी जेवण घरचंच बनवत जाईल. रमा हे सर्व ऐकत असते. रमाला आता आणखीनच ह्या मालविकाचा राग येतो. अक्षय फक्त मान डोलावत असतं की हो म्हणून. तेव्हा अक्षय थँक्यू असं म्हणतो आणि तो टिफिन घेऊन तो जायला निघतो. परंतु मालविका लगेच आता त्याच्या शर्टचं वरचं बटन आहे तर ते उघडं दिसतं की उघडं नसते असे मुद्दाम करते आणि तुमच्या शर्टचं बटन हे उघडं राहिलेलं आहे म्हणून स्वतःच्या हाताने मात्र ती आता अक्षयचं बटन लावते. शर्टचं बटन लावत असताना त्याला वर बघायला सांगते. तर आता रमाला हे सर्व बघून आणखीन राग येतो. त्यावर आता अक्षय म्हणतो की काय झाले? मालविका अगदी शर्टचं बटन लावत म्हणतं की हो, कारण आता ही माझी जबाबदारी असेल. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघ अगं, मी बटणं सगळी काही लावली होती, मग जबाबदारीने तू हे सर्व सुद्धा नीट बघत जा, मी बटणं लावलेली होती. त्यावर आता मालविका मुद्दाम म्हणते की अच्छा हो का, कारण अहो हे बघा, सकाळी लवकर स्वयंपाक उठून केला ना, त्यामुळे सगळं अगदी गोंधळ झालेला आहे. तर आता मुद्दाम रमासमोर मालविका हे सर्व रमाला जाळण्यासाठी करत असते आणि अक्षयच्या जवळ येण्याचा प्रयत्न ती करते. तेव्हा अक्षय म्हणतो की चल आता मी निघतो. तर त्यावर लगेच आता मालविका म्हणते की अक्षयजी, एक काम करताल का, जरा ऑफिसमधून येताना जरा लवकर येताल का? म्हणजे हे बघा, तुम्ही, मी, आरोही आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊयात. तेव्हा आता रमा लगेच आपली बॅग घेते आणि म्हणते की हे बघा, मी निघते, तुमचं झाले की आरोहीला सांगा तिला शाळेत ड्रॉप करायला. आणि रागाने रमा आता अक्षय आणि मालविका हे दोघांकडे बघते. अक्षय रमाकडे पाहत असतो. तेव्हा आता रमा ही दरवाजात अगदी जायला निघते. तोच लगेच मालविका अक्षयचा हात धरते आणि म्हणते की अहो ऐका ना, तुम्ही काहीतरी विसरलात ओ. अक्षय विचारतो की काय? तर आता मालविका म्हणते की हे बघा, ऑफिसला जाताना मात्र होणाऱ्या बायकोला काहीतरी द्यायचं असतं. आता रमा हे सर्व ऐकत असते. अक्षय विचारतो की काय द्यायचं? हो की
अहो भाजीसाठी पैसे हवे आहेत का म्हणून तो आपल्या खिशामध्ये हात घालतो आणि अगदी लाजत म्हणते की हे बघा अक्षयजी मला पैसे नकोत आणि खाली मान घालून खूपच लाजते. दुसरं काहीतरी असं आता म्हणते. रमाला खूपच राग येतो आणि रमा रागानेच बाहेर निघून जाते. तर अक्षय म्हणतो की तुला जे हवं आहे मालविका ते मला अगदी मेसेज करून सांग, येताना मी घेऊन येतो. तर आणि हे बघ मी निघतो आता ही जाताना सांगून गेली आरोहीला शाळेमध्ये लवकर सोडायचं, त्यामुळे तू तिला लवकर घेऊन ये. आणि अक्षय मात्र मालविकाकडे काही न देता निघून जातो. मालविकाला आणखीनच राग येतो. आता ही मालविका चिडते आणि म्हणते की काय माणूस आहे. तर तेव्हा तर लगेच तेथे ही इरावती येते. आता इरावती मालविकाची चिडचिड बघून विचारते की अगं काय झाले, काही घडले का. त्यावर तर मालविका थोडीशी चिडूनच म्हटले की कसलं काय, अहो काहीच घडत नाही. तर तुम्ही मला सांगितले मी अगदी तसेच केले, परंतु त्याने मला भाव सुद्धा दिलेला नाही अजिबात, निघून गेला तो. त्यावर तर इरावती म्हणते की अगं जाण्यासाठीच मी हर्ट केलं होतं. तेव्हा आता मालविका विचारते की तुम्ही केलं की हे सर्व, काय गरज होती तुम्हाला हे सर्व करण्याची. तेव्हा आता रमा ही बाहेर येते, तिची खूप चिडचिड होत असते आणि रमा विचार करत असते की आरोहीला मात्र मी आता इरावती आत्या आणि मालविका या दोघींजवळ सोडून नाही जाऊ शकत. तर आणि तेवढ्यात अक्षय हा रमाच्या मागे येऊन उभा राहतो. रमा रागाने आता अक्षयकडे पाहत असते आणि आता रमा ही रागाने अक्षयला निघा असं म्हणते. आता अक्षय कावराबावरा होतो आणि पुढे जातो. त्यानंतर आता इकडे आतमध्ये आरोही तयार होऊन आई आणि बाबा करतच येते. तिला असं वाटतं की दोघेही हॉलमध्ये असतील. आता इरावती तेथे असते आणि ही मालविका आता आरोही इरावतीला विचारते की काय आई आणि बाबा कुठे आहे. आता इरावती आत्या हसते आणि आता इरावती आत्याला विचारते की इरो आत्तू अगं मी कशी दिसते ग. त्यावर आता हसून इरावती आत्या म्हणते की अगं छान, एकदम छान दिसते. आता आरोही खुश होते आणि म्हणते की छान ना. तर मालविका आता आरोहीवर हसते आणि मालविकाला आता आरोहीला म्हणते की हे बघ अगं काय अवतार आहे, काय केलंस तू आरोही हे. आता लगेच आरोही म्हणते की हे बघ अगं मी शाळेमध्ये आई बनून जाणार आहे. तर मालविकाला तर खूप हसू येतं. आरोही विचारते की आई कुठे आहे, मला तिला सरप्राईज द्यायचं आहे. तर तेव्हा इरावती मुद्दाम खोटं बोलते आणि तिच्या रूम मध्ये असेल बघ, म्हणून आता बिचारी आरोही परत आईला आवाज देत आता रूम मध्ये जाते. तेव्हा इरावती लगेच मालविकाला म्हणते की आता तुला कळाले असेल की आता अक्षय लवकर का जायला हवा होता, कारण त्याने जर आरोहीला आता रमाच्या असे लुकमध्ये जर पाहिलं असतं तेव्हा तर अक्षयला पुन्हा रमाविषयीच्या त्या आठवणी आठवल्या असत्या. त्याच्या मनातील भावना रमाविषयीची जागा झाली असते आणि त्याच्या मनात रमाविषयी आणखीनच प्रेम हे जागे झाले असते. तर आणि तेच मला टाळायचं आहे, तेच उत्तम आहे आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी. आणि हे बघ ही वेडी आता इकडे तिकडे आई आई करत अगदी तिला आवाज देत फिरत राहील. तू एक काम कर बरं, ताराला म्हणा खाली ये आणि तिच्या वेण्यावरून तिला चिडवायला सांग. इतकं चिडव की ती रडत बसेल. तिला असं काहीतरी टॉन्ट मार म्हणजे ती शाळेतच नाही जाणार. तर आणि ती दुःखी झाली तर तिला अगदी रमासारखं प्रेमाने समजाव, तिच्यावर प्रेम कर आणि लाडाने तिला जवळ घे, कारण तिच्या मनामध्ये तुझं स्थान निर्माण करणं हे खूप गरजेचं आहे आणि तेच आपल्यासाठी फायद्याचे आहे. तर आणि ते तुला माहिती आहे का इतकं तिच्या बरोबर तुला जवळीक करायची आहे तर तुझ्या आणि अक्षयच्या रिलेशनशिपसाठी हे खूप फायद्याचं ठरणार आहे. तर आणि हे बघ एकदम तुझ्यासारखा ड्रेसिंग करून तिला शाळेमध्ये पाठवायचं. आज मात्र सगळ्यांना कळून दे की आरोहीची खरी आई कोण आहे. तर आणि हे बघ आरोहीच्या मनामध्ये तुझं स्थान निर्माण करणं हे जास्त महत्वाचं आहे. तर आता मालविका तर खुश होऊन हे सर्व ऐकत असते आणि मालविका लगेच आता जायला निघते. परंतु इरावती आत्याला आता रमाने कसे धमकावले होते आणि तिचा गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला होता, चांगलीच आता ती शिक्षा दिली होती, हे सगळं काही आता इरावती आत्याला आठवते आणि इरावती आत्या त्या सर्वाचा बदला घेण्याचं ठरवते. आता इरावती आत्या रमा म्हणून आता तो बदला घेण्याचं ठरवते, कारण जे काही रमाने तिच्या पाठीवर नखाने वरखुडे ओढलेले असतात ते सर्व आता इरावतीला आत्याला आठवतं आणि ती खूप आता रमावर आणखीनच पेटलेली असते. त्यानंतर आता इकडे रमा पुन्हा मागे येते, कारण आता इरावती आत्याच्या भरोशावर आणि मालविकाच्या भरोशावर आरोहीला नाही सोडता येणार, म्हणून ती पुन्हा आरोहीला घेण्यासाठी आता आत येते. आरोही बिचारी आता रूम मध्ये आवाज देत असते की आई आई. आता ती अगदी सगळीकडे शोधते, आई आई आवाज देत असते आणि तेवढ्यात आता ठरलेल्या प्लॅन प्रमाणे तारा तेथे येते. तारा लगेच आरोहीला बघून म्हणते की अरे देवा, माय गॉड, आणि तिच्याकडे बघून हसते आणि म्हणते की काय जोकर दिसतेस, काय अवतार केलास ग. त्यावर तर आरोही रागानेच म्हणते की हे बघ काय बोलतेस, मी जोकर वगैरे नाही, मी आईसारख्या 2 वेण्या घातल्यात. तेव्हा आता ही तारा म्हणते की काय ओ
अगं रमा अशी गावंढळ आहे का काय, तू हे 2 वेण्या घातल्यास? तिच्या वेण्या धरते आणि वेण्या नाही अगं गायीची शिंगे दिसतात म्हणून आता आरोही खूपच हसते. आरोहीला खूप राग येतो. तेव्हा मात्र आता तारा तिच्या वेण्या धरून ओढत असते. आरोहीला खूप त्रास होत असतो आणि तेवढ्यात रमा तेथे येते आणि रमा आता आरोही किंचाळत असते. तिला खूप आता वेण्या ओढल्यामुळे त्रास होत असतो. ती रडत असते. आता मात्र रमा आरोहीला बघते आणि काय झाले असं विचारणार तोच लगेच आता आरोहीने आपला केलेला लूक पाहून रमा एकदम शांत होते आणि खुश होत आपल्या आरोहीकडे एकटक पाहतच असते. आता तारा तर डोक्याला हात लावते की ही रमा येथे कशाला आली असेल. मला खूप असा आनंद होतो. आरोही आता अगदी डोळे बंद करते आणि डोळ्यांची उघडझाप करून ती आता आरोही एकटक आता पाहत असते. तेव्हा रमाला इतका आनंद होतो. रमा म्हणते की आरू आणि प्रेमाने तिला जवळ घेते आणि म्हणते की आरू काय 2 वेण्या, खूपच किती गोड दिसतेस ग. रमाला खूपच आनंद होतो कारण तिच्यातील छोटी रमा तिला आठवते लहानपणीची आणि अगदी घट्ट मिठी मारत आपल्या आरोहीला खूप जवळ घेते. इतका आनंद आज रमाला झालेला असतो आणि तेवढ्यात तारा म्हणते की अगं गोड काय त्यात. रमा म्हणलेली असते की आरोही तू किती गोड दिसतेस ग. ताराचं जळफाट होतो आणि म्हणते की गोड काय आहे त्यात, अगदी तुझी कॉफी केलेली आहे तिनं, काय दिसते ती बघ. तेव्हा आता ताराही त्यांच्यावर हसत असते. म्हणते की अगं तिला रमा बनून अगदी चिल्ड्रन डे साठी शाळेमध्ये जायचं आहे. तर तेव्हा आता रमा लगेच खुश होते. आरोहीकडे एकटक पाहते आणि म्हणते की ठीक आहे चल मी तुझ्या 2 वेण्या घालून देते. तर आता मात्र ती आरोहीला उचलते आणि बेडवर ठेवते आणि तेवढ्यात तेथे इरावती हसतच आणि मालविका येतात. आता इरावती मुद्दाम रमाला म्हणते की तू तर तिच्या 2 वेण्या घालून देशीलच, पण सांगशील का तू सगळ्यांना की आरोही माझीच मुलगी आहे म्हणून. आता हे मालविका आणि तारा मात्र खूपच हसत असतात. रमाला मात्र आता खूप राग येतो. रमा रागाने पाहत असते आणि हे बघ अगं आज जो काही बालदिनाचा कार्यक्रम आहे ना शाळेमध्ये, तर असं सांगितलं कोणत्या तरी आपल्या आई वडिलांपैकी एकाचा लुक करून शाळेमध्ये यायचं. तर आणि ज्या पालकाचं बालदिन आपण म्हणून येतो ना, तर त्या पालकाला बरोबर घेऊन यायचं. तर मग काय ग तू जाणार आहेस का तिच्यासोबत आई बनून. तर आणि हे बघ मला असं वाटतं की अण्णासाहेबांना आणि साईला तर तुझ्याबद्दल सगळं काही माहिती आहे, परंतु बाकीच्या लोकांना हे सर्व कळेल आणि बाकीचे लोक तर काय विचार करतील बरं. आपल्या शाळेच्या ट्रस्टी आहेत ह्या आपल्याच मुलीला त्या तिच्या बालपणी एकटीला सोडून गेल्यात, टाकून गेल्यात, यांच्यावर कसं ट्रस्ट करायचं असे मात्र आता रमाला अगदी हिनवण्यासाठी खोटं नाटक तिच्या समोर करते आणि तिचा अपमान करत असते. रमाला आणि आरोहीला खूप वाईट वाटतं. दोघे एकमेकींकडे पाहतात आणि हो की नाही अगं मला असं वाटतं असे पुन्हा आता ही इरावती टॉन्ट मारत असते. मालविका आणि तारा तर अगदी हसत असतात आणि इरावती सुद्धा. तेव्हा आता रमा विचार करत असते तर आरोही आता रमाला विचारते की आई तू माझ्यासारख्या 2 वेण्या घालणार का. तेव्हा इरावती लगेच म्हणते की हो हो घालणार, का घालणार नाही तुझी आई. आणि जा आरो अगं कंगवा घेऊन ये, आई तुझ्या सुद्धा 2 वेण्या घालेल आणि स्वतःच्या सुद्धा घालेल. तर आणि आरोहीला ती कंगवा आणण्यासाठी पाठवते की छान 2 वेण्या घालायच्या ना बाळा, कंगवा घेऊन ये. बिचारी जाते. तर आता मालविका आणि तारा तर खूप हसत असतात आणि इरावती सुद्धा. इरावती मुद्दाम आता रमासमोर येऊन उभी राहते आणि विचारते की काय ग काय विचार करतेस आणि तुला माहिती आहे का आई वडील मुलांसाठी काय काय करत नाही, तू एवढंसं सुद्धा करणार नाही का. अगदी अगदी आपल्या मुलीची आई बनून तू शाळेमध्ये नाही जाणार का. अगं हे बघ ना अगं आपल्या मुलीसाठी तर तुला हे सर्व करावंच लागेल आणि कळून दे ना अगदी लोकांना आरोहीची खरी आई कोण आहे. तर तेव्हा मालविका आता मुद्दाम इरावती समोर येते आणि म्हणते की जाऊन द्या. अहो इरावती मॅम कशाला तिला इतकं नाराज करतात. अहो जाऊन द्या, ते कशाला हे सर्व करतील. आर.के. मॅडम आहे तर त्या अगदी आपला अवतार घेऊन अशा जातील का. हो त्या शाळेचे ट्रस्टी आहेत, त्या कशाला असं काय करतील बरं. आता ताराही रमाच्या जवळ येते आणि रमाच्या गळ्यामध्ये हात घालत म्हणते की जर मात्र ही गेलीच नाही तर आता मात्र आरोहीला काय वाटेल आणि सगळेजण आरोहीवर तर हसेल. तेव्हा लगेच इरावती म्हणते की नाही ग आरोहीला कोणी नाही असणार, तू नको काळजी करूस. आणि हे बघ रमा फ्लॉप सुद्धा नाही ठरणार जर आता रमा ती आरोहीची आई बनून 2 वेण्या घालून नाही गेली. रमाची आता ही आरोही आई बनून. आणि हे बघ यात दोघींचा सुद्धा फायदा आहे कारण हे बघ शाळेमध्ये कुणाला सुद्धा कळणार नाही की तू आरोहीची आई आहे म्हणून. मालविका सुद्धा आता एक बेस्ट आई आणि एक मुलगी बनेल. तर आणि हे बघ मालविका मात्र एक बेस्ट आई आणि मुलगी बनेल. त्यामुळे हे बघ मात्र अगदी मालविकाला अगदी आरोहीचा लुक करून दे.
आणि आरोही मालविकाचा लुक करेल आणि कुणाला कळणार सुद्धा नाही। आणि हे बघ मालविका मात्र आता हे सर्व करून अक्षयच्या मनामध्ये एक वेगळं काही स्थान निर्माण करेल। आणि हे बघ तू जे काही आज वागेल त्यामुळे आता जो काही अण्णासाहेबांच्या मनामध्ये तू रिस्पेक्ट मिळवलेला आहे ना तो मात्र मातीमोल होईल। त्यामुळे जरा ऐक, माझं ऐक जरा, आणि जर तू आम्ही सांगितलेलं मान्य केलंस तुझा सुद्धा फायदा असेल आणि आमचा सुद्धा फायदा असेल। तर रमा काही उत्तर देत नसते आणि रागाने ती इरावतीकडे पाहते। तेवढ्यात आता आरोही आई करत कंगवा घेऊन येते। आता इरावती हसते तेव्हा आरोही विचारते की आई तू माझ्या 2 वेण्या बांधणार का? तर इरावती हसून म्हणते की हो ऑफकोर्स, का बांधणार नाही, ती तुझ्या सुद्धा 2 वेण्या बांधेल आणि स्वतःच्या सुद्धा बांधेल, हो की नाही। आता मुद्दाम इरावती हे सर्व रमाला टॉन्ट मारण्यासाठी बोलते। तर आता बिचारी आरोही तर अगदी आनंदाने उड्या मारत असते, तिला खूप आनंद होतो, ती अगदी आनंदाने उड्या मारत असते आणि इरावती सुद्धा आता तिच्याबरोबर हसत असते। तेव्हा आता आरोही घट्ट अशी रमाकडे येते आणि रमाला मिठी मारते। रमा प्रेमाने आता आपल्या आरोहीला जवळ घेते आणि रमा आता आरोही कडे अगदी प्रेमाने पाहत असते आणि इरावतीकडे सुद्धा पाहते। आता इरावतीने मुद्दाम हे सर्व नाटक केलेलं असतं। तारा आणि इरावती आता बाहेर येतात आणि बाहेरून आता इरावती पाणी वगैरे पित असते, गोळ्या वगैरे घेते। तर आता तारा हसत म्हणते की अगं खरंच तू त्या रमाला काय अगदी गप्प केलंस, ती बाहेर येणारच नाही, बघ आता काय होते ते। तेव्हा आता इरावती म्हणते की हे बघ अगं तारा, इतकं ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नको आणि रमाला इतकं कमी लेखू नको, कधी कुठे आणि कसं काय करेल हे सांगता येत नाही। आणि तारा तू काम कर, तू अर्थाला ह्या आरोही बरोबर शाळेमध्ये पाठव। तर आता मालविका सुद्धा त्या दोघींजवळ येते। रमाला इथे कसं थांबून घ्यायचं हे मी पाहते, म्हणजे मालविकाला आरोहीची आई बनून शाळेमध्ये जाता येईल, हो की नाही। तर आता मालविका खूपच खुश होते। तारा ओके आणि बाय करून आता खुश होत बाहेर निघून जाते। तर मालविका इरावतीला खुश होत म्हणते मी काही काळजी करू नका, मी रमाचे सगळे काही कपडे आणि सगळ्या काही साड्या धुवायला टाकलेल्या आहेत, म्हणजे ती असं काही करून जाऊ शकणार नाही। तर त्यावर आता लगेच इरावती म्हणते की अगं ती आज कुठली तरी साडी नेसलेली आहे, त्याचं काय मग। तेव्हा आता मालविकाच्या हातामध्ये दुधाचा ग्लास असतो आणि इरावतीचं त्याकडे लक्ष जाते। मालविका आता हाताचा दुधाचा जो ग्लास आहे तर तो त्याकडे बघत म्हणते की तिची साडी खराब सुद्धा होऊ शकते। तर तेव्हा आता हे ऐकून इरावती म्हणते की वा, अगदी वाण नाही तर गुण तर लागलेला आहेस। मालविका आणखीनच खुश होते। त्यानंतर आता रमा ही विचार करत असते आणि आरोहीच्या वेण्या घालत असते। आता वेण्या घालता घालता ती विचार करते की रमा तू काय विचार करतेस, आरोहीची आई बनून तुला सगळ्यांच्या समोर जायला लाज वाटते का? नाही ना, आरोही माझी मुलगी आहे सांगताना खरंच मला खूप आनंद होईल, पण यांच्याबद्दल आणि अण्णांबद्दल लोक वाटेल ते बोलतील आणि शिवाय जर अण्णा खूप भडकले आणि ते खूप चिडून यांना जर नोकरीवरून त्यांनी काढून टाकले तर मग पुन्हा मुकादम फॅमिली आहे तर ती रस्त्यावर येईल आणि पुन्हा आता इरावतीला जे हवं आहे शेवटी तेच होईल। तर खरंच मी एक कशी आई आहे, आरोहीला सगळ्यांच्या समोर माझी मुलगी म्हणून स्वीकारता नाही येणार, तर पण हे सर्व मी का करते, मी असं का वागते हे जेव्हा आरोहीला कळेल कदाचित मात्र आरोहीला त्याचा राग नाही येणार। तर आणि आता वेण्या घालून झाल्यानंतर ती आरोहीला आरशात पाहायला खुणावते। आता आरोही खूप खुश होत आरशाजवळ येते आणि आरशामध्ये डोकावते आणि म्हणते की वाव आई, सुंदर वेण्या घातल्यास ग आई, आता हे वेण्या कधीही कोणी विस्कटू शकणार नाही। तर तेव्हा आरोही आता खुशत म्हणते की आई तू पण माझ्यासारखी अगदी 2 वेण्या घालून शाळेमध्ये चल ना ग, त्यानंतर मात्र आपण दोघी सेम सेम दिसू। आणि तेवढ्यात तेथे अर्थ येते। आता अर्थ म्हणते की वा आरोही अगं किती छान दिसतेस तू। तेव्हा अर्थ लगेच आता रमाला म्हणते की काकू ही एकदम आज तुझी सावली दिसतेस आणि खरंच तू सुद्धा अगोदर अशीच होतीस ना। तेव्हा आता अर्थ घट्ट असे आरोहीला मिठी मारते। तर आता आरोही अर्थाला म्हणते की ताई अगं तू सुद्धा खूप छान दिसतेस ग। तेव्हा अर्था तिला थँक्यू म्हणते आणि म्हणते की चल अगं आपल्याला खूप लेट होतंय। आरोही म्हणते की नाही ग आणि म्हणते की अगं मी आई सोबत येणार आहे, तर अगं मग आम्ही दोघी सेम सेम दिसणार। तर तेव्हा आता रमा ही आरोहीला म्हणते की तू पुढे जा, मला आवरायला वेळ लागेल, तू जा तोपर्यंत पुढे। तेव्हा आरोही विचारते की हे बघ आई तू नक्की येणार ना। रमा आता आरोहीला हो असं म्हणते आणि तेवढ्यात आता रमाच्या साडीवर दूध सांडण्यासाठी आता ही मालविका आरोहीला म्हणते की हे बघ बाळा अगं दूध पिऊन घे। आरोही नाही नाही करत असते। मालविका म्हणते की अगं बाळा केव्हापासून मी तुझ्या मागे लागलेले आहे, दूध पिऊन घे चल लवकर। आरोही बिचारी नाही म्हणते। मालविका मुद्दाम आता रमाच्या जवळ येते आणि ते दूध तिच्या साडीवर सांडण्यासाठी। मालविका म्हणते की बाळा घे, आरोही म्हणते की नकोय मला। आता मालविका म्हणते की बाळा हे बघ प्लीज अगं घे, असं करू नकोस। आणि मुद्दाम आता आरोही म्हणते की नाही आणि लगेच आता ही मालविका मुद्दाम ते दूध रमाच्या साडीवर सांडून देते।
आता अगदी हे बघून आरोही जोरात ओरडते, किंचाळते. आता मालविका लगेच मुद्दाम म्हणते की आय एम सो सॉरी, मी मुद्दाम नाही केलं. तर आता मालविका लगेच रमासमोर आरोहीला ओरडते, अगं आरोही तू काय केलंस. रमा मात्र मुद्दाम ओळखते. रमा आता म्हणते की हो मालविका, तिने मुद्दाम नाही केलेलं तर, आणि हे सर्व तिने नाही केलं तर हे सर्व मुद्दाम तू केलं तर, हे सर्व मी बघितलं. आणि एक गोष्ट, ती सकाळी दूध प्यालेली आहे. आणि आता ती आरत्याला म्हणते की तू आरोहीला घेऊन जा. आरोही मात्र आता हसत असते. तेव्हा मालविका म्हणते की अगं नाही, कसं चुकून सांडलं माझ्याकडून, मी मशीनला तुझी साडी लावून देते. तेव्हा रमा म्हणते की हे बघ, त्याची काही गरज नाही, माझं मी काय करायचं ते बघून घेते. रमा रागाने मात्र मालविकाकडे बघत असते. मालविका म्हणते की सो सॉरी, खरंच मी आहे बाहेर, चेंज कर जरा, दुसरी एखादी साडी नेस. रमा रागाने तिच्याकडे बघत असते तर मालविका लगेच बाहेर निघून जाते. तेव्हा आता रमाला खूपच राग येतो. रमा आता कपाटामध्ये साडी चेंज करायला साडी दुसरी घ्यायला जाते, परंतु आता कपाटामध्ये एकही साडी शिल्लक नसते, कारण मालविकाने ऑलरेडी सगळ्या साड्या ह्या अगदी भिजून ठेवलेल्या असतात. मालविका बाहेर येते आणि आता खूप हसत असते. तेव्हा आता रमा विचार करते आणि बघते एकही साडी नाही इथे, असं कसं होईल बरं. मालविका आता बाहेर आल्यानंतर मनात म्हणते की खरंच आता बघूयात की कोणती साडी नेसून मात्र ही आरोहीच्या स्कूलमध्ये जाते. तर शेवटी आता हिला घरातच बसावं लागणार आहे. तर आणि आता मात्र ही आरोहीची आई बनून आता शेवटी मालविकाच तेथे जाईल. तर आता रमाला सर्व काही लक्षात येते आणि रमाला राग सुद्धा खूप येतो. तर मित्रांनो, आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सगळेजण अगदी आरोहीची वाट बघत असतात. गोलू आता अक्षयला विचारतो की काका, अरे आरोही कुठे आहे. तर अक्षय त्याला सांगत असतो की आरोही येईलच, आता साई सुद्धा तेथेच असतो. आता गोलू मात्र आता दिनाच्या कार्यक्रमानिमित्त अक्षयला विचारत असतो की आरोही आज काय तयार होऊन येणार आहे. तर तेव्हा मात्र आता आरोही समोरून अगदी ॲटिट्यूड मध्ये अगदी छान अशी 2 वेण्या आपल्या मागे टाकत अगदी रमाच्या स्टाईल मध्ये तेथे येते. अक्षय तिच्याकडे पाहत असतो आणि आता रमा सुद्धा छान असे 2 वेण्या घालून आता तेथे येते. दोघी आता बरोबर येत असतात. अक्षय आणि साई दोघेही आता रमा आणि आरोहीला बघून खूपच खुश होतात आणि अगदी दोघेही सेम टू सेम दिसत असतात. तर तेव्हा आता ह्या आरोही आणि रमा मात्र अगदी इरावती आणि मालविकाच्या नाकावर टिचून शेवटी दोघी अगदी सेम टू सेम लुक करून आता ह्या कार्यक्रमासाठी शाळेमध्ये आलेले असतात. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.